गुड इव्हनिंग. आजचा दिवस आहे गुड इव्हनिंग. तर आजचा दिवस आहे 19. घटक आहे आपला त्रिकोण. घटक त्रिकोण आणि त्याचे उपघटक जे आहेत ते आहे तुमचं पहिलं 30 अंश 60 अंश 90 अंश 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री व 45 डिग्री 45 डिग्री डॅश 90 डिग्री त्रिकोणाचा गुणधर्म किंवा त्रिकोणाचे गुणधर्म. दॅट इज द थेरम ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम अँड 45 45 90 डिग्री ट्रायंगल थेरम. बरोबर. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम ऑफ ट्रायंगल आणि 45 45 आणि 90 डिग्री थेरम ऑफ ट्रायंगल. तर याप्रमाणे हे आपल्याला दोन थेरम जे आहेत, दोन गुणधर्म जे आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर 30 60 90 डिग्री त्रिकोण प्रमेय जे आहे याचं स्टेटमेंट काय आहे ते पहा आधी. जर त्रिकोणाचे दोन कोण त्रिकोणाचे कोण हे तुमचे 30 अंश 60 अंश आणि 90 अंश म्हणजे विशिष्ट प्रकारचे, कारण वेगवेगळे माप असतात. त्यापैकी एका कोणाचं माप 30 अंश, दुसऱ्या कोणाचं माप 60 अंश आणि तिसऱ्या कोणाचं माप 90 अंश. तो तुमचा काटकोन त्रिकोण असणार आहे आणि उरले दोन कोण जे लवकोन असणार तो एक 30 अंशाचा आणि एक 60 अंशाचा असणार आहे. असतील तर 30 अंश कोणासमोरील बाजू जी आहे ती कर्ण छेद 2. बरोबर आहे. कर्ण छेद 2. कर्ण तुमचं काटकोन बाजू जी एसी आहे, एसीच्या निम्मी ही तुमची 30 अंश कोणासमोरची बाजू म्हणजे एबी जी आहे ही 30 अंश कोणासमोरची बाजू आहे ती तुमची कर्णाच्या निम्मी असते. आणि 60 अंश कोणासमोर बाजू ही वर्गमुळात 3/2 वर्गमुळात 3/2 दाखवलं बा मी. वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण असते असं या ठिकाणी 30 60 90चं प्रमेय सांगतं. मग आपण हा त्रिकोण काढलेला पाहिजे. ए बी सी हा त्रिकोण काढलेला आहे. यामध्ये बी कोण जो आहे तो काटकोन आहे, त्याचं माप 90 अंश आहे आणि सी कोणाचं माप 30 अंश आहे, ए कोणाचं माप 60 अंश आहे. म्हणून 30 अंश कोणासमोरची बाजू तुमची एबी आहे, 60 अंश कोणासमोरची बाजू तुमची बीसी आहे आणि काटकोनासमोरची बाजू तुमची एसी आहे. म्हणजे काटकोनासमोर बाजू म्हणजे कर्ण. कर्ण हा तुमचा एसी आहे. मग सांगितल्याप्रमाणे 30 अंश कोणासमोर बाजू जी आहे 30 अंश कोणासमोर अपोजिट साइड ऑफ अँगल 30 बरोबर आहे इक्वल टू 1/2 इंटू कर्ण दॅट इज हायपोटेनियस. 1/2 इंटू हायपोटेनियस. मग 30 अंशच्या अपोजिट साइड तुमची कोणती आहे एबी आहे म्हणून एबी इक्वल टू 1/2 कर्ण तुमचं या फिगरमध्ये हायपोटेनियस तुमच्या या फिगरमध्ये एसी आहे म्हणून एबी इक्वल टू 1/2 इंटू एसी. निम्म म्हणजेच 1/2 ने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 2 ने डिवाइड करायचं आहे. नंतर सेकंड तुमचा अपोजिट साइड ऑफ अँगल 60 डिग्री बरोबर 60 अंश कोणासमोरची बाजू तुमची बीसी आहे बरोबर आहे. ही जी साइड आहे ती √3/2 कर्णी 3/2 गुणिले कर्ण म्हणजेच हायपोटेनियस म्हणून तुमची अपोजिट साइड तुमची बीसी आहे म्हणून बीसी इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस तुमचा एसी आहे. √3/2 हे स्क्वेअर रूट साइन फक्त 3 ला आहे, 2 ला स्क्वेअर रूट साइन नाही हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपल्या ह्या प्रॉपर्टीचा म्हणजे त्या गुणधर्माचा उपयोग करून तुम्हाला 30 अंश कोणासमोरची बाजू 60 अंश कोणासमोरची बाजू जी आहे ती काढतो. तुम्हाला कर्ण देतील. कर्ण दिल्यावर तुम्हाला या दोन गोष्टी ज्या आहेत त्या काढता येतील. किंवा तुम्हाला एबी किंवा बीसी या 30 60 90च्या त्रिकोणामध्ये या तीन बाजूंपैकी एकच बाजू दिलेली असेल आणि उरलेल्या बाजू ज्यावेळेस आपल्याला काढायच्या असतील त्यावेळेस तुम्हाला हे 30 60 90 त्रिकोणाचं प्रमेय जे आहे ते वापरावं लागेल. दुसरं प्रमेय जे तुमचं आहे ते 45 अंश 90 अंश त्रिकोणाचं प्रमेय बरोबर. 45 45 90 अंश त्रिकोण प्रमेय. तर मग हा त्रिकोण जो आपला एबीसी आहे या त्रिकोणामध्ये तुमचं ए कोण जो आहे तो 45 अंश घेतला आहे, सी कोण सुद्धा 45 अंश घेतला आहे म्हणजे हे दोन्ही कोण सारखे आहेत आणि बी कोण तुमचा काटकोन आहे. बी हा तुमचा काटकोन आहे म्हणजे 45 हे दोन्ही कोण सारखे आहेत. हा समद्विभुज त्रिकोण आहे म्हणून तुमची एबी बाजू आणि बीसी बाजू सारखे असणार आहे. म्हणजे समद्विभुज हा काटकोन त्रिकोण आहे. हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे म्हणून याचे पायालगतचे कोण जे आहे ते समान असणार आहेत आणि 90चे दोन सारखे भाग म्हणजे तुमच्या आपोआपच किती येणार ते 45 45 येणार आहेत. कारण हे अँगल तुमचे एबी आणि बीसी साइड इक्वल आहेत म्हणून त्याचे अपोजिट अँगल सुद्धा इक्वल असणार आहेत म्हणून ते तुमचे 45 45 दाखवले पहा. तर हे थेरम काय सांगतं आपल्याला. जर त्रिकोणाचे कोण 45 अंश 45 अंश व 90 अंश असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू म्हणजे एबी आणि बीसी
याच्यामुळे काटकोन तयार झाला. म्हणून ही काटकोन करणारी जी बाजू आहे तुमची, त्या बाजू, प्रत्येक बाजू ही कर्ण छेद वर्गमुळात 2, कर्ण छेद वर्गमुळात 2, हा वर्गमुळात 2 जो आहे तो भागिले या ठिकाणी असणार आहे, असते असं सिद्ध करायचं आहे, किंवा असं आपला हा गुणधर्म सांगतो. म्हणून 45 अंश कोनासमोरच्या बाजू तुमची बीसी पण आहे आणि सीच्या बाजू तुमची एबी पण आहे. म्हणून एबी आणि बीसी तुमची सेम आहे, बरोबर आहे. 45 कोनाची बाजू बरोबर 1 छेद वर्गमुळात 2 गुणिले कर्ण, म्हणून एबी बरोबर बीसी बरोबर 1 छेद वर्गमुळात 2 गुणिले पुन्हा कर्ण तुमचा इथेही एसीच आहे. तर अशा प्रकारे हा गुणधर्म वापरून तुम्हाला उदाहरणं जी आहे ती सोडवता येतात. 2 उदाहरणं त्यांनी तुमच्या 19व्या दिवसाला सोडून दिलेली आहेत. ती सोडून दिली की तुम्ही पाहू शकता, लिहू शकता, काही अडचण येणार नाही. स्वाध्याय जो आहे तो आपण पाहूया. स्वाध्याय मधलं पहिलं गणित. मग या गुणधर्मांचा उपयोग करायचा, लक्षात घ्या. नीट विचार करून उत्तर आपल्याला द्यायचे आहे. पहिला प्रश्न आहे तुमचा बहुपर्यायचा. तर खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. तर पहिला प्रश्न आहे, समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या प्रत्येक लवकोनाचं माप किती असते. आता आपण काढली आकृती. तो समद्विभुज काटकोन त्रिकोण होता, म्हणून त्याचे लवकोन जे आहे त्या प्रत्येकाचं माप किती असतं, बरोबर आहे, 45 डिग्री किंवा 45 डिग्री. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता करेक्ट तिथं, ऑप्शन बी हा करेक्ट आहे पहिल्यासाठी. पहिल्या प्रश्नातलं पहिल्याचा आन्सर बी आहे, लक्षात घेतलं. 45 हे तुमचं बी साठी दिलेलं आहे. दुसरं तुमचं, एका समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे. समभुज त्रिकोण आहे, त्याची बाजू 12 सेमी आहे, तर त्याची उंची किती म्हटलंय. हा समभुज त्रिकोण आहे पहा, तिन्ही बाजू सारख्या. समजा एबीसी हा तुमचा असेल, समभुज मध्ये सगळ्या बाजू सारख्या तुमच्या आहेत पहा, 12 सेमी प्रत्येक बाजू दिलेली आहे. आणि काय विचारलं, उंची विचारली आपल्याला. तर बाजू सारखी आहे तसं प्रत्येक कोणाचं माप सुद्धा सारखं असतं. हे 60, हे 60 आणि हे सुद्धा तुमचं 60. उंची काढायची म्हणजे हा लंब काढायचा असतो. इथं उंची काढायची म्हणजे हा लंब काढायचा असतो. म्हणजे कोणत्या प्रकार त्रिकोण मिळणार आहे तो आपल्या विचार करा. तर इथं तुमचा हा एडीबी किंवा एडीसी कोणताही तुम्ही एक त्रिकोण घेतला, तुम्हाला एडी बाजूची लांबी काढायची आहे. तर इथं तुम्ही या एबीडी त्रिकोणामध्ये हा कोण 60 अंशाचा आहे, हा कोण 90 अंशाचा आहे, म्हणजे आपोआपच हा उरलेला कोण जो आहे तो तुमचा किती असणार आहे, 30 अंशाचा असणार आहे. म्हणजे हा त्रिकोण तुमचा एबीडी जो आहे तो 30 अंश, 60 अंश, 90 अंश कोण असलेला त्रिकोण आहे. आणि म्हणून 30, 60, 90 त्रिकोणाचं प्रमाण वापरलं. ईडीचं माप म्हणजे 60 अंश कोणासमोरची बाजू जी आहे ईडी इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूस इज एबी. म्हणून तुमचं √3/2 एबीची व्हॅल्यू म्हणजे साईड आहे तुमची समभुज त्रिकोणाची, ती दिलेली तुम्हाला 12. म्हणून भागला एक बेसक 12. म्हणून याचं उत्तर जे आहे ते 6√3 असं येणार आहे. म्हणून ते 6√3 सेंटीमीटर जे आहे ते कुठे दिलं तुम्हाला, ऑप्शन डी आहे. हा जो ऑप्शन आहे ऑप्शन डी. म्हणून दुसऱ्याचं उत्तर जे आहे ते डी असणार आहे. दुसऱ्यासाठी ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे, लक्षात घ्या. हा लक्षामध्ये, म्हणजे इथं तो त्रिकोण आपण तयार केला 30, 60, 90चा दिसतो. उंची काढायची म्हणजे शिरोलंब काढायचा आहे. ए मधून आपण कुठल्याही बाजूवर लंब टाकला किंवा तुम्ही कोणत्याही शिरोबिंदू लंब टाकला की तुम्हाला ती उंची मिळणार आहे, पायावर काढलेला लंब. दुसरा प्रश्न माता बहुपर्यायीचा आपला झाला. पहिल्याचा ऑप्शन बी, दुसऱ्याचा ऑप्शन डी. म्हणजे असं सोडून आपलं ठरवायचं असतं, अंदाज पंचे नाही. प्रश्न दुसरा काय आहे, सोबतच्या आकृतीवरून ए बी व बी सी सोबतच्या आकृतीवरून ए बी व बी सी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. ए बी व बी सी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. म्हणजे आकृती दिली तुम्हाला याप्रमाणे आणि ती कृती आता पूर्ण करायची आहे. एबीसी त्रिकोणाचा आहे, बी कोण काटकोन दिलेला आहे, ए बी बाजू आणि बी सी बाजू सारखी दिलेली आहे आणि याचं माप जे आहे एसीचं माप √8 दिलेलं आहे. मग कृतीमध्ये कृती जी दिलेली आपल्याला म्हणजे ऍक्टिव्हिटी ए बी इक्वल टू बी सी, ए बी कॉन्ग्रुएंट बी सी, त्याला रिजन पक्ष.
म्हणून तुमचा अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल सी हे सगळं दिलेलं आहे. एकरूप बाजूंसमोरील कोन. म्हणून तुमचं मापकोन ए बरोबर मापकोन सी बरोबर एमटी बॉक्स आणि मापकोन बी बरोबर 90 अंश असं दिलेलं आहे पहा. नंतर म्हणून मग 45 अंश 90 अंश त्रिकोणाच्या प्रमाणानुसार जे प्रमाण आपण घेतलंय गुणधर्म पाहिला त्या गुणधर्मानुसार ए बी बरोबर बी सी बरोबर एमटी बॉक्स दिलेला आहे इंटू ए सी. म्हणून पुन्हा एमटी बॉक्स इंटू √8 आणि शेवटी एमटी बॉक्स आहे. आन्सर किती येईल ते विचारलेलं आहे पहा. तर अशी ही ऍक्टिव्हिटी म्हणजे कृती जी आहे ती पूर्ण करायची आहे. मग या आकृत्यात ए बी आणि बी सी सेम आहे बरोबर आहे. तर हा तुमचा समभुज त्रिकोण होईल, तुमचा समद्विभुज त्रिकोण होईल. म्हणून अँगल ए आणि अँगल सी सेम असणार आहेत. मग त्यांची मापं किती असणार आहेत? तर हा तुमचा 90चा आहे म्हणून उरलेल्या दोघांची बेरीज ही 90 असणार आहे. पण दोन्ही सेम आहेत म्हणून प्रत्येकाचे मेजर किती येणार आहे? 90चे दोन सारखे भाग 45 बरोबर आहे. म्हणजे तुमचं मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू एमटी बॉक्स मध्ये किती लिहायचे? 45 डिग्री. पुढं आणि मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 90 डिग्री आहे तसंच. पुढे माझा 45 अंश 90 अंश त्रिकोणाच्या प्रमाणानुसार आपण म्हटलं तर मग ए बी इक्वल टू बी सी. आता आपण थेरम पाहिलं ए बी आणि बीसी ची व्हॅल्यू सेम असते आणि ती कर्णाच्या किती पट असते? या थेरमनुसार आपण घेतलंय 45 90 डिग्री थेरम. तर ती तुमची 1/√2 असते. लक्षात घ्या या ज्या साईड असतात त्या साईड तुमच्या कर्णाच्या 1/√2 पट किंवा कर्ण √2 पट असतात हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून तिथं 1/√2 येणार आहे. पुन्हा खाली सुद्धा तेच येणार आहे. इथे एसी ची व्हॅल्यू टाकली खाली सुद्धा इथं तेच घ्यायचंय 1/√2. आणि मग तुम्ही वर्गमुळात 8 ला वर्गमुळात 2 ने तुम्ही भागलं तर वरती वर्गमुळात 8 आहे खाली तुमचा वर्गमुळात 2 आहे. भाग दिला म्हणजे एकत्र आपण घेतलं ते 8/2 बे कमी बे चोक 8 म्हणजे तुमचं √4 आणि 4चं √2 किती येतं? 2 येतं. म्हणून हे आन्सर जे आहे शेवटचे एमटी बॉक्स मध्ये हे आन्सर तुमचं 2 असणार आहे. म्हणजे ए बी आणि बीसी ची व्हॅल्यू जी आहे ती 2 सेंटीमीटर किंवा 2 युनिट्स असणार आहे. लक्षामध्ये हे असं सोडवावं लागतं. डायरेक्ट अंदाजे उत्तर लिहून चालणार नाही किंवा तुम्ही हा गुणाकार इथं लिहिला असा गुणाकार तुम्ही लिहिला चालणार नाही. सिम्प्लिफाय करून लास्ट आन्सर जे आहे शेवटचं उत्तर जे आहे ते तिथं लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे इथं आपण 45 90 डिग्री थेरम जे आहे प्रमेय जे आहे गुणधर्म जो आहे तो वापरला आहे. तिसरा प्रश्न आहे तो तुमचा आता 30 60 90 डिग्री थेरमवर आधारित आहे. तो पहा काय सांगितलंय? काटकोन त्रिकोण LMN मध्ये काटकोन त्रिकोण तुम्हाला दिलेला आहे. हा LMN काटकोन त्रिकोण आहे. यामध्ये L कोण जो आहे तो 30 अंशाचा आहे. L MN ही तुमची चार सेंटीमीटर दिली आहे. MN ही तुमची 4 सेंटीमीटर दिलेली पहा. आणि LM आणि LN शोधा. LM किती आहे ही LM आणि LN किती आहे ती आपल्याला विचारलेली आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे आपण आकृती काढली. अँगल L जो आहे 30 डिग्रीचा आहे. हा राईट अँगल ट्रायंगल तुमचा आहे म्हणून M अँगल आपण राईट अँगल घेतला बरोबर आहे. मग रिमेनिंग अँगल जो आहे तो तुमचा किती येणार आहे? बरोबर आहे. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्या प्रॉपर्टीचा उपयोग केल्यावर तुम्हाला या ठिकाणी हे मेजर 30 हे 90 प्लस 30 120 होईल. 180 मधून ज्यावेळेस तुम्ही 120 मायनस करणार आहात त्यावेळेस आपोआप हे तुमचं 60 येणार आहे. हे सगळं करत बसेल तोंडी आपण हे करू शकतो. हे तोंडी करणं अपेक्षित आहे. आणि मग हे केल्यावरती तुम्हाला आता पहिली व्हॅल्यू जी आहे ती 30 अंश कोणासमोर दिलेली आहे पहा बरोबर आहे. मग एक नंबर म्हणूया 30 अंश कोणासमोरील बाजू
त्यावरून आपल्याला काय मिळतंय ते आपण विचार घेऊया. 30 अंश कोनासमोरील बाजू. समजा आपल्याला 60 अंश कोनासमोरची बाजू दिलेली असते तर आपण 60 अंश कोनासमोरची बाजू विचार केला असता. पण इथं बघ 30 अंश कोनासमोरची बाजू दिलेली आहे म्हणून त्याचा आधी उपयोग करायचा. म्हणून 1/2 गुणिले कर्ण. म्हणजे तुम्ही 30 अंश कोनासमोर बाजू कोणती आहे? mn आहे. mn इक्वल टू 1/2 इंटू ln. कर्ण तुमचा ln आहे हे लक्षात घ्या. मग mn ची व्हॅल्यू तुम्हाला 4 दिलेली आहे इक्वल टू 1/2 इंटू ln. हा 2 इथं डिवाइड आहे, इकडे आला की तो मल्टिप्लाय होईल इक्वल टू ln. म्हणून 4 इंटू 2 इज 8 म्हणून ln इक्वल टू 8 सेंटीमीटर. म्हणजे तुमचा कर्ण हायपोटेनस जो आहे तो तुम्हाला 8 सेंटीमीटर मिळालेला आहे. मग पुढच्या याच्या पुढं 60 अंश कोनासमोरची बाजू काढायची. अरे एक आपली ln काढून झाली, आता lm काढायची आपल्याला. lm काढण्यासाठी तर 60 अंश कोनासमोरील बाजू, 60 अंश कोनासमोरील बाजू अपोजिट साइड ऑफ एंगल 60 इक्वल टू स्क्वेअर रूट 3/2 इंटू हायपोटेनियस म्हणजेच कर्ण. मग 60 अंश कोनासमोरील बाजू तुमची आहे lm इक्वल टू स्क्वेअर रूट 3/2 इंटू ln. ln आपण आत्ताच काढली, बरोबर आहे. ती माहिती नव्हती पण इथे काढलेली आपण. जर डायरेक्ट आपण ते केलं असतं तर आपल्याला ln माहिती असतं ते काढता नसतं आलं. पण ln आपण या mn चा उपयोग करून ln ची किंमत काढून घेतली. ती किंमत आता या ठिकाणी लिहायची आहे. म्हणून स्क्वेअर रूट 3/2 इंटू ln ची व्हॅल्यू 8 लिहायची. 2 ने 8 ला भाग दिला, आपण डिवाइड केलं तर तुमचं 4 येईल. म्हणून 4 स्क्वेअर रूट 3 सेमी ही तुमची lm ची व्हॅल्यू मिळणार आहे. अशा प्रकारे एकच साइड आपण दिली होती, उरलेल्या साइड ज्या आहेत त्या आपण काढलेल्या आहेत. तर अशा प्रकारे 30, 60, 90 आणि 45, 45, 90 ह्या त्रिकोणाचे जे गुणधर्म आहेत, जे प्रमेय आहेत त्याचा उपयोग करून आपण हे सोडवलेलं आहे. आता पुढचा जो भाग आहे म्हणजे 20व्या दिवसाचा, तोही आपण लगेच घेत आहोत. कारण उद्या शक्यतो आपला सुट्टी सांगितलेली आहे. तुम्ही सूचना वाचली असेल, वाचली का? म्हणजे उद्या ऑनलाईन तास सुद्धा होणार आहे. तुम्हाला अभ्यास तो करायचा आहे पण मी ते आज घेऊन टाकतो लगेच 20व्या दिवसाचा. पण घटक तुमचा तोच आहे त्रिकोण, फक्त बदल काय या ठिकाणी आता उपघटक जो आहे तो बदलणार आहे. तो आहे तुमचा समरूप त्रिकोण. जसं आपण एकरूप त्रिकोण पाहिले तसं समरूप त्रिकोण. समरूप त्रिकोण आणि एकरूप त्रिकोण यात काय फरक आहे ते आपल्याला पाहायचे. पहा, तर समरूप त्रिकोण आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. त्यांच्या बाजूंची गुणोत्तर आपल्याला लिहिता येणं गरजेचं आहे. भोसले, हा, तर आधी मग समरूप त्रिकोण म्हणजे काय त्याची व्याख्या आपण समजून घेऊया. समरूप त्रिकोण, जर दोन त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असतील, एका त्रिकोणाचे 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाचे 3 कोन हे एकमेकांशी एकरूप असतील आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतील तर ते 2 त्रिकोण समरूप आहेत असे म्हणतात. म्हणजे आपण एकरूपच्या वेळेस काय पाहिलं होतं, एका त्रिकोणाचे 3 कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोनांशी एकरूप असतील, तसंच एका त्रिकोणाच्या 3 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी 3 संगत बाजूंशी एकरूप असतील. इथं एकरूप नाही, इथं काय तुमच्या प्रमाणात आहे. एकरूप हे समान लांबीचं असणं, सारख्या असणं त्याला म्हणायचं एकरूप. येतं लक्षामध्ये. पण इथं तुमचं कसं आहे, प्रमाणात सगळ्या बाजू ज्या आहेत त्या प्रमाणात वाढणार. एक दुप्पट झाली दुसरी पण दुप्पट होणार, तिसरी पण दुप्पट होणार. एक तुमची तिप्पट झाली दुसरी पण तिप्पट, तिसरी पण तिप्पट होणार आहे. म्हणजे ते प्रमाणात असणार आहे, बरोबर आहे. ते प्रमाण ठरलेलं असणार आहे. जे एकासाठी लागू होतंय ते सगळ्या ठिकाणी लागू असलं पाहिजे. ती एक झाली दुप्पट, दुसरी झाली तिप्पट, तिसरी चौपट असं होणार नाही. जे प्रमाण तुमचं असणार ते प्रमाण सारखंच असणार आहे तिन्ही बाजूंसाठी. म्हणजे बाजू प्रमाण, कोण मात्र सारखेच, कोण मात्र वेगवेगळे होणार नाही. समरूप त्रिकोणासाठी कोण हे एकरूपच असणार आहेत, समान मापाचेच असणार आहेत, पण बाजू मात्र प्रमाणात असणार आहेत. म्हणजे बाजू सारख्या असू शकतात, बाजूंची लांबी ही सारखी असू शकते. त्यावेळेस त्यांचं प्रमाण जे आहे ते कोणतं असणार आहे, एकास एक असणार आहे. प्रमाण म्हणजे गुणोत्तर त्याचं
ते गुणोत्तर कोणतं असणार आहे? एकास एक बाजू 4 दुसरी पण 4, 4/4 केलं म्हणजे एकास एक येणार आहे. एक 4 आहे दुसरी 8 आहे म्हणजे 4/8 करा किंवा 8/4 करा दुप्पट झाली. एक 3 आहे दुसरी 6 आहे बरोबर आहे दुप्पट झाली. एक 5 आहे दुसरी 10 आहे 5 दुणे 10 दुप्पट झाली. म्हणजे असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्या बाजू प्रमाणात आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या एकरूप त्रिकोण जे असतात ते तुमचे समरूप त्रिकोण सुद्धा असतातच. पण त्रिकोण समरूप असतील तर ते एकरूप असतीलच असं आपण ठामपणे सांगू शकत नाही. त्रिकोण समरूप आहेत पण त्यांच्या बाजूची लांबी समान आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही. त्या बाजू प्रमाणामध्ये आहेत पण बाजूंची लांबी समान आहे की माहित नाही. तर एकरूप त्रिकोण समरूप त्रिकोण जे आहेत ते एकरूप होण्यासाठी बाजूंचं गुणोत्तर जे आहे ते एकास एक असलं पाहिजे. तर आणि तरच ते त्रिकोण तुमचे समरूप त्रिकोण हे एकरूप त्रिकोण होणार आहे. तर मग याप्रमाणे ती व्याख्या दिली आहे. म्हणून आकृतीच्या आधारे हे दोन त्रिकोण तुमचे पाहिजे. एक लहान त्रिकोण आहे दुसरा मोठा त्रिकोण आहे. एकरूपच्या वेळेस आपण दोन्ही त्रिकोण सारखेच काढले होते पहा. पण समरूप त्रिकोणाच्या वेळेस मात्र एक लहान आणि एक मोठा आकार जो आहे तो फक्त बदल आहे बाकी सगळं सारखं आहे. तर या ए कोणाशी हा पी कोण एकरूप आहे, बी कोणाशी क्यू कोण एकरूप आहे आणि या सी कोणाशी हा तुमचा आर कोण जो आहे तो एकरूप आहे. इथे एक खूण केली एक खूण केली, दोन खुणा दोन खुणा, तीन खुणा तीन खुणा, याप्रमाणे करून कोणत्या कोणाशी कोणता कोण एकरूप आहे हे आपण दाखवलेलं आहे. म्हणून या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये जेव्हा त्रिकोण समरूप असतील त्यावेळेस पहिली अट जी आहे ती महत्वाची कोणती आहे की कोण तुमचे एकरूप असले पाहिजे. कोण ए एकरूप कोण पी, कोण बी एकरूप कोण क्यू आणि कोण सी एकरूप कोण आर. हे तिन्ही कोण जे आहेत ते एकरूप असणं गरजेचं आहे. संगत कोण तुमचे एकरूप असणार आहेत. आणि दुसरी अट जी आहे बाजू ज्या आहेत संगती तर महत्वाची आहे. संगती आपण 6 प्रकारे लिहू शकतो हे लक्षात घ्या. एक वेळेस एकरूपतेमध्ये एवढा आपला अडचण होत नाही संगतीची, पण समरूपतेच्या वेळेस मात्र आपल्या या संगतीची फार महत्वाची गोष्ट आहे ती तिच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. संगती व्यवस्थित लावली गेली पाहिजे. संगती बदलली तर हे सगळं चुकतं लक्षात ठेवा. म्हणून एबी छेद पी क्यू, बीसी छेद क्यू आर आणि एसी छेद पी आर हे तुमचं संगत बाजूंचं गुणोत्तर जे आहे ते असणार आहे. ते या संगत बाजू प्रमाणात असतील म्हणजे यांचं गुणोत्तर सारखं असणार आहे. यांचा भागाकार हा सारखा येणार आहे. असं असेल तर बरोबर आहे. असं असेल तर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे समरूपसाठी चिन्ह आहे पहा. एकरूपच्या वेळेस आपण काय करतो एकरूपतेच्या वेळेस बरोबर चिन्ह करून उलटा एस लिहितो. पण इथं मात्र या दोन त्रिकोण समरूप आहे लिहिताना फक्त उलटा एस आहे खाली बरोबरचं चिन्ह नाही. हे समरूपतेचं चिन्ह आहे लक्षात ठेवा. खाली बरोबर हे एकरूपतेचं चिन्ह आहे. हे तुमचं इथं एकरूप आपण त्यासाठी आपण एकरूप घटक लिहिले एकरूप कोण लिहिले म्हणून एकरूप चिन्ह वापरलं. पण इथं तुमचं समरूपचं चिन्ह आहे. हे चिन्ह नुसतं उलटा यस हे समरूप चिन्ह आहे लक्षात घ्या. मग या आधारित तुम्हाला उदाहरणं जी आहेत ती सोडवायची आहेत. म्हणजे तुम्हाला एका त्रिकोणाचे काही कोण दिले असतील तर दुसरा त्रिकोण कोण काढायचे किंवा तुम्हाला काही बाजू देतील उरलेल्या बाजू काढायच्या आहेत. याची काही बाजू देतील याची काही बाजू देतील बरोबर आहे. एक गुणोत्तर जे आहे एबी छेद पी क्यू, बीसी छेद क्यू आर किंवा एसी छेद पी आर यापैकी एका गुणोत्तराला दोन्ही किंमत तुम्हाला माहिती असणार आहे. म्हणजे तुमचं वरती पण किंमत माहिती असेल खालची पण किंमत माहिती असेल आणि बाकी ठिकाणी तुम्हाला याची माहिती असेल याची विचारली असेल किंवा तुम्हाला याची दिली असेल याची विचारली असेल. म्हणजे उरलेले घटक जे आहेत ते तुम्हाला काढायला सांगतात. कसं काय ते आपण बघूया. सोडून दिलेली गणित जी आहेत तुम्ही ते सोडवायची. म्हणून स्वाध्यायामधला पहिला प्रश्न माझा व्याख्या लक्षात आली सर्वांच्या. समरूप त्रिकोणाची व्याख्या लक्षात आली का? काय म्हटले?